रत्नासारखी जतना केली, रत्नासारखी जतना केली, अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. बघा, आई म्हणते लग्नामध्ये मुलीच्या आईच्या मनाच्या व्यथा काय म्हणतात, तिचं हृदय काय म्हणत आहे. बघा, माझी आई रडते, माझी आई रडते पदराला धरून, माझी आई रडते पदराला धरून, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, माझी हरण चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. बघा, आई रडते, मग काय बापा रडू देत नाही? पण बापाचं रडू हे छातीमध्ये असतं, ते दाखवत नसतो. पण बाप सुद्धा कसा रडतोय माहित आहे? आकाश दादा म्हणतात, माझा बाप रडतो, मुलगी म्हणते माझा बाप रडतो मंडप धरून, माझा बाप रडतो मंडप धरून, माझं हृदयामधलं काळी चाललं सोडून, माझं हृदयामधलं काळी चाललं सोडून, माझं हृदयामधलं काळी चाललं सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. बघा, आई रडते, बाप रडतो, म्हणून काय भावाला रडू येत नाही? भावाचं आणि बहिणीचं नातं तर अतूट बंधन आहे. सगळ्यात जास्त भावाला वाईट वाटत आहे. म्हणून बहीण म्हणते माझा दाद्या रडतो, आकाश शिंदे म्हणतात खूप आवडीने, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझा दाद्या रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आणि शेवटच्या विषयामध्ये, या शेवटच्या कडव्यामध्ये विषय असा मांडलेला आहे. आकाश दादा म्हणतात, आणि हा संदेश प्रत्येक आईला आहे, प्रत्येक बहिणीला आहे, प्रत्येक भावाला आहे आणि प्रत्येक बापाला आहे. शेवटच्या वळीमध्ये आकाश शिंदे म्हणतात, ज्याची होती त्यानंच नेली, कारण लेक ही लहान असो मोठी असो कशी असो, काळी असो भिंगरी असो येडी असो खुणी असो कशी असो, ती एक दिवशी दुसऱ्याच्या घरी जात असते. म्हणून ती काय ठेवायची वस्तू नाहीये. म्हणून आकाश दादा म्हणतात, ज्याची होती त्यानंच नेली, अहो ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज माया